Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. Button. Double tap to activate. Double tap to activate. I learn English, I learn English, so do you, so do you. We will hear and speak it, we will hear and speak it, read and write it too, read and write it too. I learn English, so do you. मी इंग्रजी शिकतो, मी इंग्रजीचं ज्ञान मिळवतो, तुम्हीही तेच करा. इंग्रजी पाठ क्रमांक 32. आज रविवार 22 मे 2022. नमस्कार आणि स्वागत आहे सर्वांचं ऑल इन वन फॉर VI2 या समूहावर. 32व्या पाठासाठी मी इंग्रजी शिकतो, तुम्हीही तेच करा. I learn English, so do you. Lesson number 32. Today, Sunday, 22nd May 2022. Mahadev Guru welcome you all on All-in-One for VI2 for the 32nd English lesson. I learn English, so do you. नमस्कार. आता मित्र, आज वार कोणता आहे, म्हणजेच आज दिवस कोणता आहे. व्हॉट इज डे टुडे? टुडे इज संडे. आज रविवार आहे. उद्या कोणता वार असेल, उद्या कोणता वार आहे म्हणण्यापेक्षा कोणता वार असेल. व्हॉट डे विल बी टुमॉरो. व्हॉट डे विल बी टुमॉरो. आता याच्यात कसं आहे, विल हे भविष्यकालीन सहाय्यकारी क्रियापद आहे. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहेच या अगोदरही. म्हणजेच हा भविष्यकाळाचं वाक्य आहे. बी म्हणजे बी म्हणजे असणे. आणि म्हणून कोणता वार असेल, कोणता दिवस असेल असं विचारलं आहे. त्याचं उत्तर उद्या सोमवार असेल. टुमॉरो विल बी मंडे. टुमॉरो विल बी मंडे. आता हे काय झालं, उद्या सोमवार असेल, पण उद्या सोमवार आहे म्हणायचं असेल तरी टुमॉरो इज मंडे. टुमॉरो इज मंडे. उद्या सोमवार आहे. का लक्षात नाही, हे तुम्हाला असं सांगता आलं पाहिजे. Who will come tomorrow in the school? Who will come tomorrow? Sorry, उद्या आपल्या शाळेत कोण येणार, म्हणजे असं म्हणूया आपण, उद्या आपल्या शाळेत पाहुणे म्हणून कोण येणार आहेत. Who will come tomorrow in the school as a guest? पाहुणा म्हणून उद्या आपल्या शाळेत कोण येणार आहे. Who will come tomorrow in the school as a guest? अथवा who will come as a guest tomorrow in the school असंही चालेल. म्हणजे पाहुणा म्हणून उद्या आपल्याकडे कोण येणार आहे. Renowned actor Amitabh Bachchan will come in the school tomorrow as our guest. Renowned म्हणजे सुप्रसिद्ध. RENOWNED मूळ शब्द रिनाऊंड. RENOWN रिनाऊंड म्हणजे प्रसिद्ध असणे, प्रसिद्धीला येणे, प्रसिद्ध होणे, करणे, प्रसिद्ध करणे. रिनाऊंड म्हणजे प्रसिद्ध. पाहुणा कोण असणार आहे, तर अमिताभ बच्चन हा आपल्याकडे प्रसिद्ध पाहुणा येणार आहे. अमिताभ बच्चन उद्या आपल्यासाठी काय प्रस्तुत करणार आहे.
what will present नाही what will present Amitabh Bachchan tomorrow for our students? What will Amitabh Bachchan present for our students? म्हणजे उद्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी अमिताभ बच्चन काय प्रस्तुत करणार? आता इथे प्रेझेंट म्हणजे PRESENT प्रेझेंट म्हणजे हजर राहणे किंवा भेट वगैरे वगैरे असा अर्थ असला तरी इथे प्रस्तुत काय करणार आहे? ही विल म्हणणं आहे सॉरी तो म्हणजे अमिताभ बच्चन आपल्याला त्यांच्या जीवनाबद्दल सांगणार आहे. अमिताभ बच्चन विल एक्सप्लेन अस हिज लाईफ स्टोरी. अमिताभ बच्चन विल एक्सप्लेन हिज लाईफ स्टोरी. त्यांना हार कोण घालणार आहे? हू विल गार्लँड हिम गार्लँड हिम GARLAND गार्लँड म्हणजे हार तुरे म्हणतात ना त्याला. हू विल गार्लँड हिम त्यांना हार कोण घालेल? ॲट द सेम टाइम हू विल शेक हिज हँड्स फर्स्ट शेक हिम हँड फर्स्ट म्हणजे त्यांना सर्वप्रथम हस्तांदोलन कोण करेल? आवर प्रिन्सिपल विल शेक हँड विथ हिम. आवर म्हणजे आपले मुख्य अध्यापक त्यांचं हस्तांदोलन करतील. आपले मुख्य अध्यापक त्यांच्याशी हस्तांदोलन करतील. हू विल गार्लँड ते राहिलं. हू विल गार्लँड हिम त्यांना हार तुरे कोण घालेल? आवर टीचर विल गार्लँड हिम. आवर टीचर विल गार्लँड हिम म्हणजे आमचे शिक्षक त्यांना हार घालतील. व्हॉट स्टुडंट्स विल डू टू हिम त्यांना आपले विद्यार्थी काय करतील? आवर स्टुडंट्स विल गिव्ह बुकेज टू हिम म्हणजे आपले विद्यार्थी आवर स्टुडंट्स विल गिव्ह बुकेज टू हिम आपले स्टुडंट त्यांना बुकेज देतील. बुकेज म्हणजे पुष्पगुच्छ बुकेज लक्षात ठेवा. व्हॉट विल बी देअर आफ्टर लंच टुमॉरो म्हणजे दुपारच्या जेवणानंतर काय असणार आहे? दुपारच्या जेवणानंतर काय असणार आहे? इट विल बी अ मूवी फॉर अस आपल्यासाठी चित्रपट असणार आहे. इट विल बी अ मूवी फॉर अस आपल्यासाठी चित्रपट असणार आहे. हू एल्स विल बी विथ अस फॉर द फंक्शन म्हणजे समारंभासाठी आपल्याबरोबर आणखीन कोण असेल? एल्स म्हणजे आणखी समारंभासाठी आपल्याबरोबर आणखीन कोण असेल? Many actors and actresses will be there with us in the function. बरेच नटी आपल्या कार्यक्रमात उपस्थित राहतील. बऱ्याच नटी आपल्या कार्यक्रमात उपस्थित राहतील. सर, आय डोंट थिंक आय शॅल बी देअर. सर, मला वाटत नाही मी तिथे असेन किंवा मी येईन. असं कोण म्हणाला? राजू म्हणाला. राजू सेड, सर, आय डोंट थिंक आय शॅल बी देअर. राजू म्हणतो, सर, मला वाटत नाही की मी तिथे असेन. वाय इट इज सो? आस्क्ड द टीचर.
शिक्षकांनी विचारलं, असं का? वाय इट इज सो? असं का? असं शिक्षकांनी विचारलं. सर, आय विल बी ऑन द ग्राउंड फॉर द स्पोर्ट्स. मी त्यावेळेस मैदानावर खेळांसाठी मैदानावर असणार आहे. त्यावेळेस खेळांसाठी मैदानावर असणार आहे. हू विल ॲड्रेस यू इन द फंक्शन? सॉरी, तुमच्या समारंभाला कोण उद्देशून भाषण करणार आहे? तुमच्या समारंभात कोण तुम्हाला उद्देशून भाषण करणार आहे? चीफ मिनिस्टर विल कम फॉर आवर फंक्शन. मुख्यमंत्री आपल्या कार्यक्रमाला येणार आहेत. सो ही विल सर्टनली ॲड्रेस टू अस. त्यामुळे ते निश्चितच आमच्यासाठी भाषण करतील. टू ॲड्रेस, ADDRESS, ॲड्रेस म्हणजे पत्ता असा वरवरात अर्थ असला तरी टू ॲड्रेस म्हणजे संबोधन करणे, उद्देशून बोलणे असाही अर्थ होतो. तर हे लक्षात ठेवायचं. आर यू तुम्ही तुमच्या पालकांना बोलवणार आहात का? येस सर, वी शॅल कॉल अवर मदर अँड फादर. हो सर, आम्ही आमच्या आईवडिलांना बोलवू. Some students said, सर, वी शॅल इन्व्हाइट आवर फ्रेंड्स. आम्ही आमच्या INVITE, आम्ही आमच्या मित्रमैत्रिणींना इन्व्हाइट आवर फ्रेंड्स, FRIENDS, फ्रेंड्स, मित्रमैत्रिणी. आम्ही आमच्या मित्रमैत्रिणींना निमंत्रित करू. विल यू बी देअर सर फॉर द फंक्शन? म्हणजे कार्यक्रमासाठी सर तुम्ही असणार का? आय एम नॉट शुअर. माझं नक्की नाही. शिक्षक काय म्हणतात? आय एम नॉट शुअर. SURE, शुअर म्हणजे नक्की नाही, निश्चित नाही, माझं निश्चित नाही. आय शॅल बी ऑन ड्युटी आउटसाईड. माझी बाहेर सेवा असणार आहे. मी बाहेरच्या कर्तव्यावर असणार आहे. ड्युटी, DUTY, ड्युटी म्हणजे कर्तव्य, म्हणजे काम, म्हणजे मी बाहेरच्या कामावर असणार आहे. सो फ्रेंड्स, आय होप यू मस्ट हॅव अंडरस्टूड टुडेज लेसन. तर मित्रहो, रादर स्टुडंट्स, विद्यार्थ्यांनो, तुम्हाला आजचा पाठ समजला असेल आणि होप यू विल कम विथ फुल प्रिपरेशन ऑफ युअर नेक्स्ट लेसन. आणि तुम्ही पुढील पाठाच्या संपूर्ण तयारीनिशी उद्या याल. टिल देन, बाय बाय. तोपर्यंत नमस्कार, राम राम.